रानावना जंगलात अशा इमारती उभ्या राहत आहेत. लास्ट टाईमला हीच जागा आणि इथंच एक साप सापडला होता. लहानच होता तो पण वयानं मोठा होता. आणखीन एक असा साप, असे बरेच साप तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी वगैरे कसा यस आकार पूर्ण शरीरावर दिसतोय बघू शकता. आणि असं का पडला आहे, का थांबला, हे सगळं सापाच्या स्वभावावरती अवलंबून आहे. सर्वात रागीट साप जवळून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा आहेत. सापांना ह्याच्याशी काही मतलब नाही आहे. दूध त्याचं आवडतं खाद्य नाही आहे. आहार त्याचा नाही. उंदीर, बिडूक, पक्षी, कीटक, अंडी, पाली, सरडे हे जे आहार असतात त्यामुळे ते आपल्याजवळ येत असतात. आणि आपला हात पाय लागला तर चावू शकतात. विषारी असले तर विष लागू शकतं आहे, पण उपचार केले तर माणूस जगू शकतो आहे. त्याच्यातल्या काही सापांचा फायदा पण आहे. आपल्या जीवावर येऊ नये त्यासाठी शेतकऱ्यांनी, कामगारांनी काळजी घ्यायला पाहिजेत. सापाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला पाहिजेत आणि सापाची भीती दूर व्हायला त्यामुळे त्याची मदत आपल्याला होईल. आणि बघू शकता सर्वात रागीट साप असं मी म्हटलं तसं काहीच करत नव्हता. आम्ही हाताने पकडला मोकळ्या हाताने. आणि तो कसा म्हणजे नागासारखा फणा काढल्यास एवढं वाटेल तुम्हाला. वाटतोय नागासारखा ॲक्शन करतोय, पण तो नाग नाही आहे. हे सोंग घेतोय म्हणू शकतो तुम्ही नागाचं. पण हा रागीट असणारा साप माझ्या अगदी बोटाजवळ येतोय. असं पळण्याचा प्रयत्न करताना मी अलगत त्याला. सर्वात रागीट साप जर असा असेल तर स्वतःहून तो चावत नसेल हा विचार व्हावा. नागपंचमी खऱ्या अर्थानं सार्थक व्हायची असेल तर आपण सापांना समजून घेणं, ते का चावतात, चावू नये, आणि आपल्या गैरसमज अज्ञानानं अंधश्रद्धानं ते चावू नये त्याची आपण काळजी करणं जास्त गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला साप कुठल्याही पद्धती असू शकतात. मागच्या वेळेला यांच्याकडे नानटी सापडला होता. आता हा वेरुळा जातीचा साप आहे. आणि आपल्या आजूबाजूला असं जर ठिकाण असेल तर ते साप येणारच. आणि हे डोक्यात ठेवून आम्ही आत पाय घालतो तिथं साप आहे का ह्याची काळजी घेतलं तर सर्पदंशापासून आम्ही नक्की वाचू शकतो. पुन्हा एकदा नागपंचमीच्या आपल्याला शुभेच्छा. आणि नागपंचमीच्या निमित्तानं आपली भीती, अज्ञान, अंधश्रद्धा दूर व्हावेत. सापांना जगता यावं आणि तुम्हीही जगावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.